श्री गुरुदेव दत्त. रोज कुठल्याही मार्गाने पैसा घरात येईल, फक्त ह्या गोष्टी करा. तुमच्या घरात बरकत होण्यासाठी रोज ही काम करा. अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही, कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक शक्तीचा वास आणि देव पूर्वज यांचा आशीर्वाद असल्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोर जावे लागते. काम पूर्ण होत नाही अशा वेळी मानसिक तणावामुळे निर्माण होते. अशा परिस्थिती आपण इच्छित असल्यास उपायांचा अवलंबून करू शकतो. वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रभाव वाढतो. यांनी सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. आशीर्वाद मिळण्यासाठी रोज कोणत्या 10 गोष्टी केल्या पाहिजे हे जाणून घेऊया. कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्त्व असते. असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तु दोषासह नकारात्मक ऊर्जा दूर होते. यामुळे आठवड्यातून एकदा कापूर अवश्य जाळावे. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देव आहे ते दुप्पट होऊ आता तुम्हाला परत मिळेल. संपत्ती अन्न धरून राहिल्यास ते निश्चित तेवढेच राहील. परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे. त्यामुळे अन्नदान केल्याने घरातील अन्नाचे भंडार भरून राहते. संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा जरूर टाका. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला देखील लावू शकतो. असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे घरात बरकत येते. जेव्हा तुम्ही घरात चपाती बनवत तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडा. असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते. यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्या. तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता व तो गोळा गाईला देऊ शकता. पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला. हे देखील खूप चांगले समजले जाते. यामुळे कुंडलीत सर्व दोष दूर होतात, जीवनामध्ये प्रगती होते आणि सुख समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्याच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर मारू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते व तेथे अलक्ष्मी वास करते, बरकत होत नाही. जेवणाचे ताट नेहमीच टेबलावर अथवा आपल्या समोर असावे. खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका. असे केलेले अन्न प्रेत योनीमध्ये जाते. जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका. ताटाला अन्न कधीही ठेवू नका. जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवावे. बेड किंवा टेबलावर कधीही ठेवू नका. रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडी ठेवू नका. जेवण्यापूर्वी देवींचा प्रार्थना अवश्य करा. जेवताना बोलू नका, रागवू नका. रात्रीचे जेवण कुटुंबासोबत बसून करा. जेवताना विचित्र आवाज काढू नका. रात्रीच्या वेळी दही सेवन केल्यावर लक्ष्मीचा अनादर होतो. ज्यांना समृद्धी हवी आहे त्यांनी रात्रीच्या जेवणाला दही सेवन करू नये. अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून घ्यावे. शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून अन्न खावे. त्यामुळे राहू शांती मिळते. सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका. गाय, ब्राह्मण किंवा अग्नीला उष्टे हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका. ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कुठल्याही पाहुण्याला तो दिसणार नाही. बेड खाली झाडू ठेवू नका. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराचे 4ही कोपरे स्वच्छ असावेत. विशेषतः ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा. करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवणे शुभ नाही, म्हणून दिशा रिकामी ठेवू नका. घरामध्ये काळा, जांभळा आणि व्हायलेट रंग वापरू नका. बेडशीट, पडदे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका. घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात. या ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका. घराच्या फरशीवर, छतावर, भिंतीवर छताला तडे पडू देऊ नका. असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या. घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते. घरातील स्त्रीचा आदर करा. पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका. तुमच्या शर्टचा वरचा खिसा फाटला असेल तर दुरुस्त करा. कोणत्याही प्रकारचे
मादक पेय घेऊ नका. सतत खोटे बोलू नका, त्यामुळे खूप घटते. दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार झोपण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका. केस वाढवून ठेवू नका. घरात पूजेची खोली नसेल तर वास्तुतज्ज्ञाच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्या. कोणत्याही देवतेचे एकापेक्षा जास्त मूर्तीचे ठेवू नका. चित्रे ठेवू नका. पूजेची खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका. कोणत्याही देवतांची 2 चित्रे अशा प्रकारे लावू नका त्यांचे चेहरे समोर येतील. तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधून ठेवा. काही कपड्या आणि चांदी, तांबे इत्यादी नाणी ठेवा. थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा. तिजोरीत अत्तराची बाटली, चंदनाची किंवा अगरबत्तीचे पॉकेट ठेवू शकता, जेणेकरून सुगंध दरवळत राहील. देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतर घरात ठेवणे हानिकारक आहे. संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळात खालील गोष्टी करू नये असे सांगितले जाते. संध्याकाळच्या वेळी झोपणे, अति खाणे, शिवीगाळ करणे, भांडण करणे, दारू पिणे, खोटे बोलणे, रागावणे, रात्री प्रवासाला निघणे, खोट्या शपथा घेणे, पैसे घेणे किंवा देणे, रडणे, दारात उभे राहणे या अशा गोष्टी संध्याकाळच्या वेळी केल्याने बरकत निघून जाते. दारू पिणे, अपमान करणे, अति उत्साह होऊन खाणे, अनैतिक कृती करणे अशा गोष्टी केल्यानंतर आपले पैसे हॉस्पिटल आणि आजारपणात खर्च होतात. जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडे तुमच्या पायाची क्षमा मागावी. दररोज हनुमान चालीसा वाचावे. 5 मंगळवार पानावर पिठाचा दिवा लावावा. हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील आणि मग आधी घर आणि गृहस्थीत सुधारेल, मग धन कमाईचा मार्ग खुला होईल. घरातील वास्तुशास्त्रानुसार ठेवा. दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. घरात हरिपूजा. घराबाहेर स्वास्तिक बनवा. त्यात कुंकू आणि हळद घाला. देवाची आरती करा. यासोबत जे लोक उंबरठ्याची पूजा करतात तेथे लक्ष्मी येते. त्यांना रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधी करावे. उंबरठ्याजवळ तुपाचा दिवा लावावा. त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते. घराबाहेर कुंकू व्हावे. स्वास्तिक काढावे. पिवळी फुले व अक्षदा अर्पण करावी. घरात लक्ष्मीचे आगमन होईल. पिंपळाच्या झाडाखाली देवाचा वास असतो. पिंपळ वृक्ष फक्त शनिवार हात लावावा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तीळ, तेल, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि गूळ अर्पण करावा. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दर शनिवारी हे काम करत राहिले तर हळूहळू नकारात्मक ऊर्जा दूर होते. पिंपळाच्या झाडाशी तेलाचा दिवा लावा. मग घरी परत या. मागे वळून पाहू नका. आर्थिक लाभ सह प्रत्येक वाईट शक्ती देखील दूर राहील. महालक्ष्मीचे ध्यान केल्यावर कपाळावर शुद्ध कुंकू टिळं लावावे. आर्थिक लाभाची बातमी मिळेल. विष्णू, लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पाकिटमध्ये 3 नाणी ठेवा. तुम्ही 3 नाणी घराच्या मंदिरात लाल कपड्यात बांधून देखील ठेवू शकता. असे केल्याने भाग्य उजळते. सर्व संकटापासून मुक्ती मिळते. वास्तुशास्त्रानुसार माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते. वास्तुशास्त्रानुसार अष्टदल कमल बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. मंगल कलश स्थापित केल्याने धनसमृद्धी येते. त्यासाठी कलशात पाणी भरून तांब्याचे नाणे टाकावे. त्यावर आंब्याची पाने ठेवावी आणि नारळ वर ठेवावा. हा उपाय खूप उपयुक्त आहे. जो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, विचार असतील तर व्हिडिओ लाईक करा.